साक्ष आहे। 1 महिन्यापासून तिच्या पोटात दुखायचं, त्यांच्या डोक्यात चक्कर करायचं। या त्रासासाठी ही बहीण विश्वासाने घरी प्रार्थना करून आशीर्वादी तेलाचा वापर करत राहिले। त्याच क्षणी या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 1 आठवडा होऊन गेला, ही बहीण पूर्णपणे बरी आहे। तसे त्यांची दुसरी साक्ष आहे। कालच्या दिवशी तिला ताप आलेला होता, तसं तिच्या उलट्याचा त्रास सुरू झालेला होता। ही बहीण म्हणते की ती प्रार्थनेला आली तोपर्यंत हा त्रास त्यांचा चालूच होता। आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या बहिणीने विश्वासाने भाग घेतला। त्याच क्षणी या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ती पूर्णपणे बरी आहे। प्रेज द लॉर्ड। काय तुम्हाला त्रास होता? डोक्यामध्ये चक्कर येते आणि पोटात दुखत होतं। कधीपासून? 1 महिन्यापासून हा त्रास होता। मग त्याच्यासाठी काय केलं? घरी प्रार्थना केली, तेल पाण्याचा वापर केला, मग तुला बरं वाटलं। तसं तापाचा त्रास होता आणि इकडे आलं तोपर्यंत ताप होता, आज आला तोपर्यंत ताप होता। मग आता तुम्ही भाग घेतला, आता ताप वाटत नाही का? गेला का आहे? गेला, आता ताप नाही। कोणा बरं केलं तुम्हाला? येशू। यायना 1 महिन्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये वाईट विचार चाललेले होते। तसंच 1 महिन्यापासून आईचं डोकं दुखायचं। तसंच ही आई म्हणते की त्यांना प्रार्थना करायचं पण मन लागत नव्हतं आणि प्रार्थनेला केंद्रामध्ये येण्यास देखील त्यांना वाटत नव्हतं। ही आई म्हणते की प्रार्थनेला येण्यासाठी वाटत नाही, तरी देखील ती प्रार्थनेला यायची। तसेच ही आई म्हणते की आताची परिवार मीटिंग होऊन गेली। या परिवार मीटिंग मध्ये या आईने विश्वास येऊन भाग घेतला। परिवार मीटिंग मध्ये या आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि तिच्या जीवनातला काही त्रास निघून गेले। पण डोकेदुखीचा त्रास त्यांना चालूच होता। गेल्या रविवारी या ठिकाणी सामर्थ्य प्रदर्शन चालू होतं आणि सामर्थ्य प्रदर्शन चालू असताना रुमाल या ठिकाणी तुम्ही स्टेजवर फिरवला आणि त्यानंतर खाली उतरले। तेव्हा हे म्हणते की या आईच्या डोक्यावर तुम्ही रुमाल ठेवला, त्याक्षणी आईला प्रभूचा स्पर्श झाला आणि त्याच्या डोकेदुखीचा त्रास पूर्णपणे निघून गेला। आता हे पूर्णपणे बरे, त्याचा काही त्रास होत नाही। काय तुम्हाला होत होतं? वाईट विचार यायचा होता, पण आपली काय पण म्हणाले का केंद्रात पण या वाटत होते, तरी पण मी याचो आणि केंद्रात येते तेव्हा मी खुश व्हायचो आणि जाताना परत रस्त्यापासून मी निराश होऊन घरी जायचो। मला घरा पण प्रार्थना करायला म्हणत नाही, लागत नाही मी घरा। असं होऊन 1 महिना झाला। 1 महिना असं तुझ्या जीवनात मी प्रार्थना करायचे ना, परत निजायचे, लढायचे ना। तेव्हा मला याचं काय, माझ्या जीवनात काय, तेव्हा मला स्वप्नात तरी सांग, पण मला काही त्याचं उत्तर भिन्न नाही। आणि परिवारच्या दिवशी बी काय केलं तर मलाच समजलं नाही। पण इकडे तुम्ही भाग घेतला आणि भाग घेतल्यावर तुमच्या जीवनात वाईट विचार निघून गेले। प्रार्थना करायला पण म्हणलं, आता केंद्रात पण या वाटत, पण माझी डोकेदुखीचा त्रास तसाच होता। इथे सामर्थ्य भरलेला रुमाल तेच वर्षी खाली उतरला, माझ्या कॉलेज समोर आणलं, त्या क्षणी माझी डोकेदुखी पण निघून गेली। कधी बी बरे, आता डोकेदुखी पण निघून गेली। रुमाल तुमच्या डोळ्या समोर आला तिकडे, तेव्हापासून तुमची डोकेदुखी निघून गेली। कोणा बरं केलं? येशूने। जोरात धन्यवाद। 5 महिन्यापासून या बहिणीला संडासला त्रास व्हायचा, संडासा वाढत जिवंत रक्त पडायचं। हे बहिणीला 5 महिन्यापासून त्रास होता आणि बहीण गेल्या रविवारी प्रार्थनेमध्ये हजर होते। गेल्या रविवारी या ठिकाणाहून तुम्ही आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या वेळेस संदेश दिला की कोणीतरी एक अशी व्यक्ती इथे आहे, त्याला संडासाला त्रास होतोय आणि त्याच्या संडासाद्वारे जिवंत रक्त पडते। ही बहीण म्हणते त्याच संदेशाच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि त्याचा 5 महिन्याचा त्रास पूर्णपणे निघून गेला। आता 1 आठवडा झाला, पूर्णपणे बहीण बरे, त्याला काही त्रास होत नाही। तसे त्यांच्या मुलाचे साक्ष आहे, तो 4 दिवसापासून खूप रडायचा, तसेच त्याला ताप देखील येत होता। या त्रासासाठी या बहिणीने मंगळवारच्या दिवशी घेऊन प्रार्थना करून घेतले। त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूचा या बाळाला स्पर्श झाला। आता तो देखील पूर्णपणे बरा, त्याला काही त्रास होत नाही। काय तुम्हाला त्रास होता? संडासच्या द्वारे रक्त पडतं। कधीपासून? 5 महिने झाले तोपर्यंत हा त्रास होता। गेल्या रविवारी इकडनं संदेश दिला, इकडे एक बहीण आहे आणि तिला संडासच्या द्वारे रक्त पडतं, जिवंत रक्त पडतं, असं मी बोललो तिकडे। बरं काय? खरंच तुझ्या संडासच्या द्वारे रक्त पडत होतं खरं, आणि तेव्हापासून आता पडत नाही। आता बरं झालं खरंच। कोणा बरं केलं?
यीशु जोर प्रभु इसका धन्यवाद करते हैं। आरोग्य जीवन के आशीर्वाद